तर आज नेमकी काय बैठक होती आणि काय काय निकाल? आज ज्ञानोबारायाच्या आणि तुकोबारायाच्या आणि सगळ्या पालखी सोहळ्याच्या नियोजनासंदर्भातली बैठक आज या ठिकाणी झाली आणि तिन्ही पालख्यांचा पालखी मार्गावरचं जे नियोजन आहे, प्रत्येक पालखी तळावरचं नियोजन असेल, मुक्कामाच्या ठिकाणचं असेल, किंवा पंढरपूर शहरामध्ये पालखी सोहळा गेल्यानंतर आषाढी वारीच्या येणाऱ्या वारकऱ्यांच्या सोयी सुविधा संदर्भात असेल, या सगळ्या संदर्भात आज सविस्तर अशी चर्चा झाली. पाठीमागच्या वर्षी खूप सुंदर असा पालखी सोहळा प्रशासनानं आणि शासनानं पार पाडला. तो सोहळा झाल्यानंतर ज्या ज्या अडचणी किंवा आलेल्या होत्या त्या सगळ्या अडचणीवर मार्ग काढण्यासंदर्भात आज चर्चा झाली. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी पालखी तळाचा विषय होता, त्या ठिकाणी येणाऱ्या पर्यायी मार्गासंदर्भातला विषय होता. तेही बऱ्यापैकी आपण सगळ्या मार्गांना मंजुरी दिलेली आहे. ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यातले पालखी तळ असतील, सोलापूर जिल्ह्यातले पालखी तळ, त्यांचे अप्रोच रस्ते असतील किंवा पर्यायी मार्ग असतील, याही संदर्भात आपण सगळी कामं मंजूर केलेली आहेत आणि त्याची बऱ्यापैकी टेंडर आता प्रक्रिया संपलेली आहे. ते कामं पालखी सोहळ्याच्या पूर्वी कंप्लीट करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. पोलीस विभागानं ज्या ज्या सोयी सुविधा किंवा ज्या काळजी घेणं आवश्यक आहे त्याही सूचना या निमित्तानं दिलेल्या आहेत. मला ते पालखी सोहळ्याच्या अनुषंगानं ज्या ज्या सुविधा वारकऱ्यांना देता येतील, म्हणजे पावसाचा कालखंड असेल तो, तेव्हा आम्ही वॉटरप्रूफ मंडप असतील, त्या ठिकाणी जर्मन हँगर आम्ही नव्यानं करतोय, त्या ठिकाणच्या सुविधा असतील, मेडिकल ऑन व्हील आम्ही नव्यानं चालू केलेलं आहे की अख्खी वारी जेव्हा चालू असेल तेव्हा ज्या वारकऱ्यांना ज्या औषधाची मेडिसिनची आवश्यकता भासेल ती त्यांना उपलब्ध होतील ते असेल. खास करून पाठीमागच्या वर्षापासून आम्ही शौचालयासोबत महिलांसाठी स्नानगृहाची व्यवस्थापन केलेली आहे. यावर्षी ती संख्या आपण वाढवतोय, त्याही संदर्भातली चर्चा झाली आणि ज्या ज्या अडचणी पालखीच्या विश्वस्तांनी मांडलेल्या होत्या त्या सगळ्या अडचणीवर मार्ग काढण्याच्या सूचना या निमित्तानं आम्ही दिलेल्या आहेत. दुष्काळाचं सावट महाराष्ट्रावर आहे हे वास्तव आहे. आपण पालखी मार्गावर किंबहुना शहरामध्ये आवश्यक असणाऱ्या सगळ्या पाण्याची व्यवस्था आपण करतोय. मला वाटतं जवळजवळ 500 टँकर आपण साधारण पालखी मार्गावर, तिन्ही पालखी मार्गावर शहरामध्ये आपण त्याची पाण्याची व्यवस्थापन करतोय. तर पालखी मार्गावर पालखीच्या कालखंडामध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होईल, त्यामध्ये कुठली अडचण येणार नाही. मागच्या वर्षी ती कल्पना आपण पुढे आणली होती. मुख्यमंत्री वारकरी सेवा केंद्र, म्हणजे आता जर्मन हँगर आपण जे उभे करतो, जे वारकरी दिंडीसोबत जातात चालतात त्यांची कुठंतरी राहायची व्यवस्था असते, परंतु जे वारकरी ची व्यवस्था नसते, असं लाखो वारकरी या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होतात. अशा वारकऱ्यांसाठी मुक्कामाची व्यवस्था, झोपण्याची, आंघोळीची, बाकी सगळ्याच व्यवस्था त्यांना मिळाव्यात म्हणून आपण ती व्यवस्था उभी केली. त्या ठिकाणी आपण आलेल्या वारकऱ्यांसाठी झोपण्याची व्यवस्था करतोय, शौचालयाची व्यवस्था करतोय, त्या ठिकाणी स्नानगृहाची व्यवस्था करतोय, त्या ठिकाणी मेडिकली ज्या सुविधा लागतील त्याच्या आपण त्या सुविधा देतोय आणि खास करून त्या ठिकाणी आपण त्या आलेल्या वारकऱ्यांची चरणसेवा त्या ठिकाणी झाली पाहिजे अशी व्यवस्था आपण त्या ठिकाणी केलेली आहे. त्या वारकऱ्यांना ज्या ज्या सुविधा अपेक्षित आहेत त्या सगळ्या सुविधा आपण त्या केंद्राच्या माध्यमातून देतोय. नाही, ज्या ज्या ठिकाणी अशी कामं चालू आहेत त्या ठिकाणी कामं संपवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. मला वाटतं दिवे घाटातलं थोडं काम सोडलं तर मला वाटतं पालखीच्या मार्गावर तशी कुठं अडचण राहिलेली नाही, परंतु पंढरपूर शहरामध्ये वाकरी तळापासून पुढे जाताना काही अडचणी राहिलेल्या आहेत. काही अडचणी सोडवण्यासंदर्भातल्या सूचना आपण दिलेल्या आहेत. शक्यतो बहुतांश पालखी मार्ग आता कंप्लीट आहे
पर्यायी व्यवस्था ज्या ज्या ठिकाणी पर्यायी व्यवस्था उभी केली पाहिजे ते रस्ते बऱ्यापैकी आता आपण तयार केलेले आहेत आणि तशा ज्या ठिकाणी झाले नाहीत त्या ठिकाणी आपण निधी मंजूर केला आहे आणि पालखी सोहळ्याच्या पूर्वी पर्यायी मार्ग वाहतुकी योग्य करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. पाण्याचं नियोजन केलेलं आहे, त्यामध्ये कुठलीही अडचण येणार नाही. पालखी मार्गावर दुष्काळाचं सावट जरी असलं तरी पालखी मार्गावर पाणी कुठं कमी पडेल अशी सध्या तर स्थिती नाही, परंतु वारकऱ्यांना पाणी कमी पडणार नाही याची काळजी आम्ही घेऊ. साधारण 500 टँकर आपण आता वारीच्या हिशोबानं पालखी मार्गावर आपण त्याची व्यवस्था केलेली आहे. सर, राजकीय प्रश्न सोलापूर राजकीय प्रेसच नाही आता. सोलापूर विधान परिषदेची निवडणूक पार पडलेली आहे, तुम्हाला काय विश्वास वाटतो की तिथे काही बदल होईल का? तुम्हाला विजयाची खात्री आहे? आज आपण पालखीच्या सोहळ्याच्या संदर्भातली आपली प्रेस आहे, मला वाटतं हा प्रश्न मला बाहेर विचारला तर मी चांगलं उत्तर देईन. नाही, अशी परिस्थिती यावेळी निर्माण होणार नाही. असे सगळे मार्ग जे आहेत ज्या ठिकाणी वारकऱ्यांना अडचण येते असे सगळे आपण मार्ग शोधून त्या रस्त्यांची व्यवस्था आपण केलेली आहे, त्यासाठी निधीची तरतूद केलेली आहे, त्याचं टेंडरही झालेलं आहे आणि ते सगळ्या ठिकाणं आहेत ते पालखी जाण्यापूर्वी त्या ठिकाणी त्या सगळ्या व्यवस्था उभ्या राहतील. टोलनाक्याचा एक निर्णय आपल्याकडे नेहमी घेतला जातो, तर वारीच्या दरम्यान टोलनाक्याचा काही निर्णय झाला नाही, वारीच्या दरम्यान टोलमाफी असतेच, परंतु आता विश्वस्तांनी मागणी केलेली आहे की वारी जेव्हा परत जाते तेव्हाही आम्हाला टोलमाफी दिली पाहिजे. माननीय मुख्यमंत्री मोरे यांची या संदर्भात आम्ही बोलून तो निर्णय आम्ही करू. यावर्षी सुद्धा टोलमाफी हो, मिळेल. आणि खास करून आषाढी वारी पाठीमागच्या वर्षी आपण ज्या पद्धतीने पार पाडली की सामान्य वारकरी पाठीमागच्या वर्षी समाधानी होता. पंढरपूर शहरामध्ये जे वाळवंट आहे तिथली स्वच्छता असेल, शहरातली स्वच्छता असेल, आपण पाहिलं असेल की पंढरपूरमध्ये साथीचे रोग येण्याची कायम परंपरा होती. मागच्या वर्षी एवढी चांगली व्यवस्था आणि स्वच्छता आम्ही ठेवलेली होती की एकही साथीचा रोग कुठला आला नाही किंवा एकाही माणसाला विस्थापित व्हावं लागलं नाही. अशा व्यवस्था आम्ही उभ्या केलेल्या होत्या. खास करून वारकऱ्यांना दर्शन वेळेत झालं पाहिजे म्हणून दर्शन रांगेमध्ये आम्ही खूप चांगल्या सुविधा आपण देतोय. त्याचसोबत आपण VIP दर्शन याच्यामध्ये आपण बंद करतोय. वारीच्या कालखंडामध्ये VIP दर्शन आपण बंद करतोय की जेणेकरून पूर्वी VIP दर्शन चालू असताना वारकऱ्यांना दर्शन घेताना 7-7, 8-8, 10-10, 12-12 तास वाट बघायला लागायची. पाठीमागच्या वर्षी आम्ही जो निर्णय घेतला VIP दर्शन बंद करण्याचा, त्यातून वारकऱ्यांचे किमान 4 तास, 4.5, 5 तास वाचले आणि वारकरी 3-4 तासामध्ये दर्शन घेऊन बाहेर पडत होता. त्यामुळे चालू वर्षी आम्ही नो व्हेकल झोन आणि नो VIP दर्शन ही चालू वर्षी पण आपण ही व्यवस्था करणार. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा होती, त्याचे काही हे ते प्रत्येक वर्षी असतं, त्यासाठी वेगळं काय करण्याची आवश्यकता भासत नाही. प्रशासन गतवर्षीप्रमाणे याही वर्षी त्याची व्यवस्था करेल. मागच्या वर्षी तुम्ही ते काही नियोजन जे आहे त्यातून बऱ्याच वारकऱ्यांना दिलासा मिळाला होता, त्यांना त्यांचा चांगला प्रतिसाद होता. यावर्षी आणखी दिलासा मिळण्यासाठी काही विशेष किंवा त्याला मोठा प्रारूप देण्यात आलेला आहे? बिलकुल. पाठीमागच्या वर्षी आपण ज्या सुविधा दिल्या होत्या त्याच्यामध्ये यावर्षी आपण खूप चांगली वाढ करतोय आणि खास करून वारकऱ्यांच्यासाठी राहण्याची सुविधा, स्नानगृहाची सुविधा, बाकीच्या ज्या सुविधा, मोबाईल चार्जिंग व्हॅन पासून अगदी मेडिसिनची व्यवस्था यावर्षी आपण खूप चांगल्या पद्धतीने देतोय. आणि मागच्या वर्षी जी आपण मुख्यमंत्री वारकरी सेवा केंद्र केली होती त्याच्यामध्ये खूप मोठ्या संख्येनं वाढ करतोय. तर मागच्या वर्षी साधारण जो 7 लाख स्क्वेअर फुटाचा विषय होता मागच्या वर्षी, तो आता जवळजवळ 12 लाख स्क्वेअर फुटाच्या आसपास आपण यावर्षी मुख्यमंत्री सेवा केंद्राची व्यवस्थापन करतो. तर आपल्यासोबत असे काही सामाजिक संघटना संस्था जोडले गेलेले आहेत की इथून वारीच्या वाटेवरती वारी गेल्यानंतर ज्या गावामध्ये वारी स्थायिक असते जे अस्वच्छता जी तयार होते नंतर स्वच्छ करण्यासाठी संस्था पुढे येत असते. आपण बघितलं असेल की अनेक संस्था वारीमध्ये स्वयंस्फूर्तीने काम करतात. त्यासाठी त्यांना कोणी सांगायची आवश्यकता भासत नाही. मी त्या सगळ्या संघटना, संस्था आणि जे लोक आहेत त्यांना मनापासून धन्यवाद देईन की प्रत्येकाला वारकऱ्यांची सेवा करायची असते, त्या हिशोबाने ते काम करत असतात. आम्ही पण प्रशासनाच्या वतीनं यावर्षी म्हणजे पाठीमागच्या वर्षापासून त्याच्या अगोदरपासून होते, निर्मळ वारीची संकल्पना तर त्याच्या अगोदरची आहे.
तर आम्ही एक वेगळी व्यवस्था उभी केलेली आहे. पंढरपूर शहरासाठी वारीच्या कालखंडामध्ये स्वच्छतेसाठी आम्ही वेगळी व्यवस्था उभी केलेली आहे. त्याचं वेगळं टेंडर झालंय आणि वारीच्या सोबत आम्ही स्वच्छता कर्मचाऱ्याची नियुक्ती आम्ही करतोय. आमची व्यवस्था ती पण आम्ही व्यवस्था करतोय की वारी ज्या दिवशी तिथून पुढे जाईल दुसऱ्या दिवशी तो सगळा परिसर स्वच्छ असेल. त्यामुळे कुठेही साथीचा रोग येणार नाही, बाकी कुठल्या अडचणी येणार नाही अशी व्यवस्था आपण यावर्षी पाठीमागच्या वर्षीपासून केली. त्याच्या अगोदरपासून पण चालू आहे. पण याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आपण ती व्यवस्था उभी केली. मागच्या वर्षी आपण पाहिलं असेल वारी पुढे गेल्यानंतर साधारण 7 ते 8 तासामध्ये तो सगळा परिसर आपण स्वच्छ केलेला होता. याही वर्षी त्याचीच व्यवस्था आपण करू. बिलकुल एकाही वृक्षाची तोड केलेली नाही. पण चालू वर्षी म्हणण्यापेक्षा प्रत्येक वर्षी नवीन वृक्ष लागवड होत असते, ती सातत्याने चालू आहे. बहुतांश पालखी मार्ग आपण बघितला असेल की त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर वृक्षाची लागवड चालू राहते. प्रशासन करतं, सामाजिक संस्था करतात, असे वेगवेगळ्या संस्था त्याच्यामध्ये भाग घेत असतात. त्यामुळे अशी झाडं कुठं तोडलेली नाहीत, पण नव्यानं झाडं लावण्याचं काम चालू आहे.